नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। स्वागत आहे। अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकामागे एक नवीन व आनंदाचा अपडेट येत आहे। आता बघा, या अगोदर आपण बघितलं होतं की अग्निवीरांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिझर्वेशन दिलं जाणार आहे। बरेच लोक म्हणावं, बरेच विद्यार्थी म्हणावं, वारंवार विचारत होतं की 4 वर्षानंतर जे काही अग्निवीर रिटायर होणार आहे, रिटायरमेंट झाल्यानंतर नेमकं त्यांचं काय, त्यांच्या रोजगाराचं काय, त्यांच्या नोकरीचं काय, असे वेगवेगळे प्रश्न सगळ्यांना पडत होते। पण त्या प्रश्नाचे बऱ्यापैकी उत्तर आपल्याला हळूहळू भेटत आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्यात जी काही बेस्ट नोकरी असणार आहे ती अग्निवीर ही नोकरी असणार आहे। त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय, कमी वयामध्ये आपल्याला नोकरी मिळत असते। ही नोकरी केल्यानंतर 4 वर्षानंतर तुमचं वय जास्तीत जास्त 23-24 वर्ष असणार आहे। बरेचसे मुलं हे अजून 27, 28, 29, 30 वर्षापर्यंत अभ्यास करत असतात। म्हणजे त्या 4 वर्षामध्ये तुम्ही देश सेवा सुद्धा करून आले, पैसे सुद्धा तुम्ही कमवून आले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 4 वर्षानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहे। त्याच प्रकारची नवीन एक अपडेट आलेली आहे आरक्षणासंबंधित, ती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। तुमचे जे मित्र मैत्रिणी अग्निवीर भरतीची तयारी करत असतील त्यांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट व आनंदाची अपडेट त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीर भरतीची फास्ट ट्रॅक तयारी करायची आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायची आहे, त्यांच्यासाठी नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे। या बॅच मध्ये सगळा सिलेबस आपण चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून घेणार आहे। परीक्षाभिमुख तुमची तयारी होणार आहे। परीक्षेसाठी जेवढं मर्यादित असतं, जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढं फास्ट मध्ये आपण त्या ठिकाणी रिकॅप करणार आहे, रिव्हिजन करणार आहे। सगळी जी काही टीम बॅच मध्ये शिकवायला आहे बघा, ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली अनुभवी टीम व वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे। सध्या बॅच वरती जबरदस्त अशी ऑफर चालू आहे। 1000 रुपयाची बॅच फक्त तुम्हाला 300 रुपयाला मिळणार आहे। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं, आणि कोणतीही परीक्षा म्हणलं तर त्यासाठी जास्तीत जास्त सराव करणं, टेस्ट सोडवणं महत्त्वाचं असतं। त्यासाठी अग्निवीर भरतीच्या 20 फुल टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, आणि त्या 20 फुल टेस्ट फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळणार आहे। जसं तुम्ही अग्निवीर भरतीची परीक्षा देत असतात, त्या परीक्षामध्ये ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये जसे तुम्ही पेपर सोडवत असतात तसेच पेपर तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये सोडवता येणार आहे। म्हणजे आपले स्वतःच तुम्हाला त्या ठिकाणी अनालिसिस करता येणार आहे की आपण कशा पद्धतीनं कशात कमी पडतोय, बरोबर आहे, कोणता विषय आपल्याला अवघड जातोय, कोणते घटक आपल्याला जमत नाही, वेळेचं मॅनेजमेंट बरोबर होतंय का, या सगळ्या गोष्टी तुमच्या या टेस्टच्या माध्यमामधून कव्हर होणार आहे। टेस्ट वरती सुद्धा ऑफर चालू आहे। 50 रुपयामध्ये तुम्हाला 20 पोल टेस्ट मिळणार आहे। बॅच आणि टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा। आता बघा, ही बातमी आहे काल परवाचीच, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कि बाबांनो, अग्निवीरों को सरकारी नौकरियों में 20% आरक्षण दे राज्य। अमित शाह, आपले भारत देशाचे जे काही गृहमंत्री, त्यांनी सर्व राज्यांना आदेश दिलेला आहे की बाबांनो, जेवढ्या तुम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये भरत्या घेत असतात, मग त्या भरत्यामध्ये पोलीस भरती आलं, आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या विभागामध्ये भरत्या होत असतात, विशेषतः पोलीस भरती, त्यानंतर वनरक्षक भरती, म्हणजे डिफेन्स रिलेटेड ज्या भरत्या आहे, समजा संरक्षण रिलेटेड त्या भरत्या, तर त्या भरत्यामध्ये विशेषतः आरक्षण दिलं पाहिजे। पण त्यांनी बाकीच्या ज्या काही भरत्या असतात, तलाठी भरती झालं, बरोबर आहे, उत्पादन शुल्क भरती झालं, शिक्षक भरती झालं, या सगळ्या भरत्यामध्ये सुद्धा त्यांना स्पेशल आरक्षण द्यायचंय असं सांगितलेलं आहे। आणि जवळपास ते सुद्धा इथून पुढे लवकरच लागू होणार आहे। ऑलरेडी आपण जर बघितलं तर बीएसएफ मध्ये त्यांना 50% रिझर्वेशन देण्यात आलं होतं, त्यानंतर रेल्वे पोलीस मध्ये देण्यात आलं, त्याचबरोबर दिल्ली पोलीस मध्ये सुद्धा देण्यात आलं, आणि ज्या काही वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ झालं, सीआयएसएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, तर त्यामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण देण्यासाठी समिती नेमलेली आहे। त्यावर सुद्धा विचार सध्या चालू आहे, आणि लवकरच त्यामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण दिलं जाणार आहे। आता बघा, ही बातमी आपण व्यवस्थित समजून घेऊया। तर केंद्र सरकार ने सभी राज्यों को अग्निवीरों के लिए सरकारी नौकरियों में 20% आरक्षण देने की सिफारिश की है, की सगळ्या राज्यांना सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही ज्या भरत्या घेत असतात त्या भरत्यामध्ये अग्निवीरांना 20% स्पेशल आरक्षण द्यायचे। म्हणजे अग्निवीरांसाठी 20% एवढ्या जागा आरक्षित असणार आहे। समजा पोलीस भरतीच्या 15,000 जागा येत असन, 10,000 जागा येत असन, तर 10,000 पैकी 20% जागा तब्बल फक्त कोणांसाठी आरक्षित असणार आहे, तर अग्निवीरांसाठी आरक्षित असणार आहे। म्हणजे अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर खूपच महत्त्वाचे आनंदाचे अपडेट असणार आहे। म्हणून जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांनी मन लावून अभ्यास करायचा आहे।
चांगल्या पद्धतीने नियोजन करायचंय, जेणेकरून अग्निवीर बनून तुम्हाला रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतील आणि एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जागा स्पेशली तुमच्यासाठी राखीव असणार आहे. ठीक आहे, अजून तर प्रायव्हेट क्षेत्राबद्दल आपण बोललोच नाही, हे सगळं तुम्हाला सरकारी क्षेत्रांमध्येच मिळणार आहे. ठीक आहे, पुढे आपण बातमी समजून घेऊया. केंद्र सरकार चाहती है कि सेवा समाप्ति के बाद इन्हें रोजगार के पर्याप्त अवसर मिल सके. आता 2027 ला पहिली तुकडी रिटायर होणार आहे, कारण 2022-23 ला काय झालं होतं त्या ठिकाणी, तर पहिली तुकडी अग्निपथ योजना सुरू झाली होती. त्यानंतर पहिल्या भरतीचे जे काही विद्यार्थी आहे, जे काही सैनिक आहे ते सिलेक्ट झाले. त्यानंतर आता ते 4 वर्षानं म्हणजे जवळजवळ 2026च्या एंडिंगला किंवा 2027 मध्ये रिटायर होणार आहे. मग रिटायरमेंट नंतर नेमकं त्यांचं काय, त्यांच्या नोकरीचं काय, त्यांच्या रोजगाराचं काय, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत होते. कारण आर्मीची जी काही डिफेन्सची जी काही सर्व्हिस होती पहिले, ती परमानंट होती, 4 वर्षासाठी नव्हती. बरोबर आहे. हे 4 वर्षासाठी अग्निपथ योजना आता लागू झाली 2-3 वर्षापूर्वी. मग बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणत होते, लोक म्हणत होते, सगळीच पब्लिक म्हणत होती की अग्निवीरांचं 4 वर्षानंतर काय, म्हणजे अग्निवीरांनी रात्रंदिवस मेहनत करायची, अभ्यास करायची, पोस्ट मिळवायची, पोस्ट मिळवल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर अवघड अशी 9 ते 10 महिन्याची ट्रेनिंग करायची. ती ट्रेनिंग केल्यानंतर त्या ट्रेनिंग मध्ये वेगवेगळ्या त्यांच्या त्या ठिकाणी हाल होत असतात. ती ट्रेनिंग केल्यानंतर 3 ते 4 वर्ष ड्युटी करायची आणि ड्युटी केल्यानंतर तुम्ही त्यांना घरी पाठवून देणार. म्हणजे बघा किती अवघड आहे. एवढं सगळं त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं 2-3 वर्षानंतर तुम्ही असं फळ देणार, असे वेगवेगळे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत होते. तर त्या प्रश्नांसाठी आता वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या. इथं फक्त ते आपण काय म्हणू शकतो, ये तो सिर्फ पिक्चर आहे, सॉरी ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. म्हणजे हळूहळू ज्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे, जवळपास सर्वच डिपार्टमेंटमध्ये अग्निवीरांना स्पेशल असा कोटा दिला जाणार आहे आणि त्याचा फायदा अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. बघा 20% आरक्षण दिल्या जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय म्हणलेलं आहे की ज्या पोलीस, खनन गार्ड म्हणजे जसं जेल पोलीस वगैरे असतं आपलं पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, बरोबर आहे, होमगार्डच्या वगैरे ज्या भरत्या असतात त्या सगळ्या भरत्यामध्ये विशेष करून अग्निवीरांसाठी स्पेशल जागा ठेवायच्या आहे. मी तुम्हाला अगोदरच काय बोललो की डिफेन्स सर्व्हिस रिलेटेड ज्या काही पोस्ट असणारे, जे काही डिपार्टमेंट असणारे, त्या डिपार्टमेंटमध्ये अग्निवीरांसाठी तर खूपच मोठी व महत्वाची संधी असणार आहे. ठीक आहे, बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 2027 मध्ये जे काही पहिल्या अग्निवीर भरतीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे ते त्या ठिकाणी रिटायर होणार आहे. मग त्यांच्या रोजगाराची संधी म्हणून काय केलं त्या ठिकाणी, तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. आता बघा रिटायरमेंट नंतर काय असे प्रश्न प्रत्येकाला पडत होते, पण रिटायरमेंट नंतर आता बदा चान्सेस आपल्याकडे असणार आहे. जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय की नाही त्यांच्यासाठी रिटायरमेंट झाल्यानंतर 25% अग्निवीर ते परमनंट करणार आहे, पण बाकीचे उरलेले जे की 75% त्या सैनिकांचं काय, तर रिटायरमेंट नंतर बीएसएफ मध्ये 50% जागा राखीव असणार आहे त्यांच्यासाठी, तब्बल 50%. हा फक्त बीएसएफ ने निर्णय घेतलेला आहे. आता सीआयएसएफ जे काही भरती होत असती त्यांनी सुद्धा ट्विट केलं होतं, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी समिती नेमलेली त्यासाठी की अग्निवीरांना आरक्षण देण्यासाठी आम्ही सुद्धा काम करतोय, आम्ही सुद्धा त्याच्यावरती विचार करतोय. म्हणजे बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ सारख्या ज्या काही डिपार्टमेंट आहे, ज्या काही सर्व्हिसेस आहे, तिथं तर अग्निवीरांची खूप जास्त गरज पडत असती. आसाम रायफल मध्ये गरज पडणार, आयटीबीपी मध्ये गरज पडणार, कारण त्यांचं सुद्धा काम तेच आहे जे अग्निवीर काम करताय बॉर्डरवरती ड्युटी देणं समजा तशा पद्धतीचं. मग तिथं अग्निवीरांना स्पेशल काय दिलं जाणार आहे, आरक्षण. आता मला सांगा, कोणीही कोणताही डिपार्टमेंट असू द्या किंवा तुम्हाला तुमच्याकडे एखादा व्यक्ती कामाला ठेवायचा आहे, तर तुम्ही अनुभवी व्यक्ती कामाला ठेवशान का फ्रेशर कामाला ठेवशान? तुम्ही कधी प्रायोरिटी कोणाला देणार आहे? जो व्यक्ती अनुभवी आहे, ज्यानं कुठंतरी पहिले काम केलेलं आहे, त्याला तुम्ही प्रायोरिटी देणार. म्हणून त्या अनुषंगाने या सगळ्या ज्या काही डिफेन्स सर्व्हिसेस आहे तो तसा विचार करताय. अग्निवीरांना खडतर अशी ट्रेनिंग त्यांनी केलेली असती, त्यांनी 4 वर्षाची सर्व्हिस केलेली असती. मग ते कसे झालेले असतात, तर परिपूर्ण झालेले असतात, मजबूत झालेले असतात. म्हणून अशा वेगवेगळ्या फोर्सेस मध्ये त्यांना स्पेशल आरक्षण दिलं जातंय. त्यानंतर दिल्ली पोलीस मध्ये 20% आरक्षण देण्यात आलं होतं. आता दिल्ली पोलीस मध्ये दिलं, महाराष्ट्र पोलीस मध्ये लवकरच देतील. त्या दिवशी मागे एक बातमी आली होती की बाबांनो, आपले जे काही मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की अग्निवीरांना आम्ही राज्य सरकारचे जे काही वेगवेगळे विभाग आहे त्या विभागामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून त्यासाठी आमचं काम चालू आहे म्हणून. त्यानंतर रेल्वे भरती जी आहे, तर रेल्वे भरतीमध्ये सुद्धा 5 ते 20% पर्यंत आरक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे ग्रुप डी-च्या, लोको पायलटच्या वगैरे ज्या जागा निघत असतात त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल आरक्षण दिलं जाणार आहे. तिथं जागा भरपूर निघत असतात. ठीक आहे. त्यानंतर बीएसएफ मध्ये आपण बघितलं किंवा ज्या काही वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्या पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अग्निवीरांना आरक्षण स्पेशली दिलं जाणार आहे. म्हणून अग्निवीर भरती इज द बेस्ट भरती.
म्हणून अग्निवीर भरतीमध्ये सिलेक्शन होणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. 4 वर्षाच्या सर्व्हिस नंतर इकडे तुमचं कॉम्पिटिशन फक्त अग्निवीरांमध्ये राहणार आणि सिलेक्शनचे चान्सेस तुमचे खूप जास्त वाढणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित नियोजन करायचंय. काही अडचण आली तर आम्ही आहे, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकतात. फक्त इथून पुढे 2 महिने तुमच्याकडे आहे, कारण 1 ते 15 जून मध्ये तुमची परीक्षा सुरू होणार आहे. मग त्या परीक्षेच्या काळामध्ये तुमचा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे, कारण पेपर चांगला गेला पाहिजे. पेपर चांगला गेला त्यावेळेसच तुमचं सिलेक्शन होणार आहे. ग्राउंड पेक्षा या भरतीसाठी पेपर अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स चांगली तयारी करणं गरजेचं आहे. सराव पेपर जास्तीत जास्त सोडवणं गरजेचं आहे. कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणते घटक महत्वाचे, कशावरती आपल्याला प्रश्न विचारले जात असतात याचं अनालिसिस करणं आणि त्यानुसार नियोजन करून अभ्यास करणं, ह्या गोष्टी केल्या त्यावेळेसच तुम्ही काय होणार आहे त्या ठिकाणी अग्निवीर त्या ठिकाणी होणार आहे. आणि टेस्ट सिरीज बद्दल अगोदरच सांगितलेलं आहे की खतरनाक अशी अग्निवीर पॅटर्न नुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. यामध्ये तुम्हाला 20 फुल टेस्ट दिल्या जाणार आहे. जसं तुम्ही अग्निवीर भरतीमध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवत असता, अग्निवीर भरतीचा ऑनलाईन पेपर सोडवत असता, सेम त्या प्रकारे आपण या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला टेस्ट देणार आहोत. ठीक आहे, त्याच पॅटर्न नुसार देणार आहोत. बॅच बद्दल तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की फास्ट ट्रॅक नवीन बॅच चालू झालेली आहे. पटापटा सगळ्यांनी ऍडमिशन करून घ्यायचंय. ऑफर फी सध्या 300 रुपये, ही लवकरच 500-600 होऊ शकते, वाढू शकते. त्यामुळे जेवढ्या लवकर ऍडमिशन घेता येईल तेवढ्या लवकर घ्यायचे. 4-5 दिवस डेमो लेक्चर करा. पेमेंट केल्यानंतर 4-5 दिवसामध्ये तुम्हाला नाहीच बॅच आवडली, नाहीच लेक्चर आवडले तर तुमचं पेमेंट सुद्धा आपण परत त्या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, म्हणून तेवढी गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. पण डेमो लेक्चर तरी जे फ्रीमध्ये सुरुवातीला आपण घेणार आहे 7-8 लेक्चर तेवढे एकदा करा. मग ठरवा की तुम्हाला या बॅच मधून अग्निवीर भरतीसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो का, त्यावेळेसच तुम्ही बॅच घेऊ शकता. बॅच मधली सगळी जी काही टीम आहे शिकवायला ती वेगवेगळ्या मुलाखती दिलेली टीम आहे. मी स्वतः असणार आहे एनडीए ची मुलाखत, जे आर्मी अधिकारीचा पेपर होत असतो त्या पदासाठीचा इंटरव्ह्यू मी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त सांगायचं एवढे की तुम्हाला मार्गदर्शन करणारी जी काही टीम असणार आहे ती एकदम अनुभवी टीम असणार आहे आणि त्यांच्या अनुभवाचा येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आणि जसं तुम्ही तयारी करताय एकदम चांगल्या पद्धतीने तयारी करू द्या, कारण इथून पुढे अजून वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अग्निवीर भरतीमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या अग्निवीर भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली असेल, 12वी पास झालेली असेल, अग्निवीर भरतीची तयारी करायची असेल, सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महत्वाची माहिती त्यांच्या सुद्धा जवळ जाईल. आणि तुमची काही अडचण असली अग्निवीर भरतीबद्दल, एखादी अपडेट तुम्हाला पाहिजे असली तर कमेंट मध्ये नक्की विचारा, त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. जय हिंद.